नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. लास्ट वीक मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस करणार आहोत. मला एका नवीन कॅरेक्टरवर ह्या वीकमध्ये तुमच्याशी बोलायचं आहे. तर आज मी ते कॅरेक्टर घेऊन आलेली आहे. ह्यांच्यावरती मला रेग्युलर पॉडकास्ट बनवण्यामध्ये काहीही इंटरेस्ट नाही किंवा मला ते बनवावेत असं मी अजूनही काही असा विचार केलेला नाही आहे. कारण यांचं जे कंटेंट आहे हे एकाच धाटणीचं आहे आणि त्याच्यावरती मला वाटतं असं अधेमध्ये बोललं तरी काम होण्यासारखं आहे. पण मी काही दिवसापूर्वी आपल्या ज्या रोस्टर ताई होत्या त्या आता धुणी मांडी संघटनेच्या मेंबर झालेल्या आहेत. त्यांच्या व्हिडिओच्या खाली ह्यांच्या कॉमेंट्स बघितल्या. आता मी त्यांचे व्हिडिओ बघतच नाहीत, म्हणजे ज्या त्या आपल्या एक्स रोस्टर ताई होत्या त्यांचे व्हिडिओ आता मी बघतच नाही. पण त्यावेळेला इनिशियली जेव्हा ते आमच्याशी रिलेटेड होतं किंवा जेव्हा त्या एक्सप्लेन करत होत्या की त्यांनी असं का केलं किंवा काही, तर ते जे 2-4 व्हिडिओज होते ते मी पाहिले होते. तर त्या व्हिडिओजच्या खाली ह्यांच्या कॉमेंट्स होत्या. आणि ह्याआधीही त्यांनी एकदा ही स्टंटबाजी केलेली आहे, दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालायचं, उगाचच काहीतरी कोणाचं काय चाललं आहे आणि काही अध्यात नसताना उगाचच आपली विशेष टिप्पणी देण्याची यांना खूप घाणेरडी सवय आहे. सो त्यावरून मला आठवलं, ह्या मागे एकदा म्हणाल्या होत्या आणि माफी मागितलेली जाहीर ह्यांच्या सबस्क्रायबर्सची की त्या रोस्टर्सबद्दल काही बोलणार नाही आहेत आणि उगाचच दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये नाक खुपसणार नाही आहेत. तर असं यांनी होती. तर आय होप त्या अजूनही ठाम असतील आपल्या वक्तव्यांवर. आणि हे जस्ट मी माझं मत म्हणून मांडत आहे, कारण प्रत्येकाला इथे आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे. तर त्या हेतूने जे मला असं वाटलं की ह्यांच्यावरती एक तरी मला पॉडकास्ट बनवलं पाहिजे, माझं मत दिलं पाहिजे, भाष्य केलं पाहिजे, कारण जे काही चालू आहे. कारण जेव्हा मी यांची कमेंट बघितली आणि ह्याच्या आधी जेव्हा त्यांनी तो व्हिडिओ बनवला होता ना, तेव्हा मी फक्त एकच व्हिडिओ बघून ते सोडून दिलं होतं. बाकी यांचा आगापिछा काही बघितला नव्हता. पण नंतर मग बंड्याच्या व्हिडिओखाली जेव्हा कमेंट दृष्टीस पडली तर मग म्हटलं की बाई परत इथे आलेली आहे तर कोण आहे ही बघूया तरी. बाकी तर कोण काही बोलत नाही आहे, पण ही कोण आहे बाबा, संत महात्मा. म्हणून मग मी हिचं चॅनल चाळलं तर बघितलं तर बाप रे बाप, डोकं भणभणलं मंडळी माझं खरंच. काय तो प्रकार. आणि मला तर असं वाटत होतं की बाबा हे लोक तर फक्त स्वामी समर्थ वगैरे करतात, ह्यांचं ते पारायण करणं आणि स्वामी सेवा करणं, नामजप करणं इथपर्यंतच मर्यादित आहे. पण ही बाई तर बाप रे, स्वामी समर्थांचं नाव घेऊन भोंदू बाबा निघाली ही तर. सच अ हॉरिबल कंटेंट, सच अ हॉरिबल सबस्क्रायबर्स आणि सगळं काही पूर्ण ते चॅनल बघून म्हणजे मला असं वाटलं की बाप रे, लोक असे पण बळी पडतात, लोक अशा पण गोष्टींचं समर्थन करतात, अशाही लोकांना फॉलो करतात. माय गॉड, इनफ इज इनफ. काय चाललं काय आहे. आणि मला एका पॉईंटला असं वाटलं की इज इट इवन अलाउड ऑन यूट्यूब. हे भाकडकथा आणि हे सगळं असे उपाय तपाय आणि हे सगळं असे ते असतं ना ॲड, आणि अक्षरशः तुम्ही जर त्यांचे थंबनेल बघाल ना, अक्षरशः तुम्हाला ना ट्रेनची आठवण येईल. ते ट्रेनमध्ये नाही का ते जाहिराती लावलेल्या असतात आणि ते लिहिलेलं असतं, असं कागद पेस्ट केलेला असतो की पती को वश करना है, सास ससुर का त्रास है, कर्जा, आणि असं काय काय लिहिलेलं असतं, मुठकरणी, वशीकरण, ये वो सब कुछ करना है तो कांटेक्ट कीजिए अलीबाबा 90030. असे ह्यांनी हजारोनी व्हिडिओ काढले आहेत आणि ह्यांच्याकडे लाखोनी सबस्क्रायबर आहेत. म्हणजे आपल्या झमुऱ्यापेक्षा पण जास्त सबस्क्रायबर्स. पण व्ह्यूज तेवढे नाही आहेत. इनिशियली येत होते पण हल्ली कमी झाले आहेत. तर बहुतेक मला असं वाटतं की लोकांना ह्यांची रियालिटी कळलेली आहे. आणि ह्या व्यतिरिक्त ह्यांचं अजून एक चॅनल आहे. आता ते ऑब्व्हियस आहे, एकतर हे जे ज्योतिष आणि थोतांड आणि हे सगळं काही अशा गोष्टी म्हणजे बंगाली बाबावाल्या गोष्टी करण्याचं एक चॅनल आहे. आणि ह्या व्यतिरिक्त अजून एक चॅनल आहे, कारण ऑफकोर्स ह्या एक स्त्री आहेत, एक गृहिणी आहेत आणि यांना मुलं बाळं आहेत, 2दा लग्न झालेलं आहे ह्यांचं. तर दुसरं चॅनल कुठल्या टाईपचं असेल हे तर तुम्हाला माहितीच आहे, ते तुम्ही गेस केलंच असेल. येस, ऑफकोर्स ह्या आहेत धुणी मांडी संघटनेच्या मेंबर. अरे ह्यांचं तर नामकरण करायचंच राहिलं. ह्यांचं नाव आहे इंडियन मॉम डोनेट्रा.
आता डोनाल्ड ट्रम्पशी यांचा काहीही संबंध नाही आहे हा, नाहीतर उगाचच आता तो जिंकून आला म्हणून ही कोण आता, ही वेगळीच आहे, ही डोनेट्रा आहे, डोनेट्रा. दोने ना एक कहानी हो, थोड़ा सा बादल थोड़ा सा पानी और एक कहानी, दोने ना एक कहानी. अशीच काही यांची कहाणी आहे. म्हणजे एवढं मला तुम्हाला इमोशनल नाही करायचं आहे, इमोशनल डॅमेज नाही करायचं आहे. पण ह्यांचं मी तुम्हाला थोडं बॅकग्राऊंड देते. ह्या आल्या होत्या आपल्या एक बेहोश टॉक्ससारखाच एक दुसरा प्लॅटफॉर्म आहे, तिथे ह्या आल्या होत्या. बेहोश टॉक्सवाल्यांनी अजून यांना अप्रोच नाही केलेलं. ते कसं काय ते माहिती नाही बुवा, पण नाही केलं आणि करू पण नाही. नाहीतर करू दे मज्जा येईल ना, मज्जा येते आपल्याला. बेहोश टॉक्सवरचे कॅरेक्टर 51 असतात. कहाणी अशी आहे की ह्या ताईंचं खूप लहान वयात, असं त्या म्हणतात, खूप म्हणजे खूपच लहान वयात त्यांचं लग्न झालं होतं. आता लहान म्हटलं तर आता हल्ली तर आपण ऐकलं आहे, 1-2 नमुने आपल्याला माहिती आहेत ज्यांची अक्षरशः 15-16व्या वर्षीच लग्न झालेली आहेत. आता ती कशी काय आणि काय बाबा ते कायद्याने आता कसं काय मंजूर झालं हे त्यांचं त्यांना माहिती. पण या ताई म्हणतात की ह्यांचं स्ट्रगल 15व्या-16व्या वर्षापासून सुरू झाला, पण ह्यांचं लग्न कॉलेजमध्ये असताना वगैरे झालं. आता नक्की ते एज त्यांनी सांगितलेलं नाही लग्नाचं, पण इतकं मात्र सांगितलं की खूपच लहान वयामध्ये झालेलं आहे. आणि तेव्हा ते लव्ह मॅरेज होतं आणि अजाणतेपणे झालेली चूक होती. आणि नंतर मग त्यांना खूप नंतर रिअलाईज झालं ती गोष्ट की त्यांच्याकडनं चूक झालेली आहे. आणि ते पण काय प्रकरण होतं, काय झालं, कशामुळे झालं त्याचा खुलासा ताईंनी केलेला नाही. फक्त सांगितलं काही कारणामुळे, बहुतेक नवरा दारुडा होता का काहीतरी आणि खूप कर्जबाजारी वगैरे यांना करून ठेवलं होतं आणि म्हणजे यांना पछतावा झाला आणि मग यांनी काडीमोड घेतला. तोपर्यंत पदरी एक मुलगा होता जो आता 20-21 वर्षाचा झालेला आहे. आणि मग अशीच काही वर्ष त्यांनी एकटीने व्यतीत केली. पण मग जेव्हा त्यांचं ॲक्च्युअल वय झालं, म्हणजे जवानी तेरी फत वालं वय झालं, तेव्हा त्यांना असं वाटायला लागलं की नाही, मी एकटी नाही राहू शकत, मला कोणाची तरी गरज आहे. बहुतेक यांनी आपल्या घरच्यांना तसे थोडेफार संकेत दिले होते की माझं लग्नाचं बघा काहीतरी, आता एकदा तर मी करून फसली, पण आता तुम्ही काहीतरी करा माझ्यासाठी, असं ह्यांच्या अपेक्षा होत्या, पण ज्या पूर्ण होत नव्हत्या. म्हणून मग त्यांनी कंटाळून शेवटी काहीतरी आपलं जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. आणि मग ते काहीतरी त्यांनी प्रयोग केला आणि त्या सुखरूप आहेत, अजूनही व्यवस्थित धडधाकट आहेत, काही झालं नाही. पण त्या दिवशी त्या हॉस्पिटलमध्ये पोचल्या, म्हणजे त्यांचे डायरेक्ट डोळे उघडले तेच हॉस्पिटलमध्ये उघडले. आणि मग घरच्यांना रिअलाईज झालं. एवढं झाल्यानंतर जेव्हा या सांगत होत्या, नाहीतर सरळ सांगायचं ना यांनी आपल्या घरच्यांना की बघा मला कोणतरी मुलगा बघा आणि मला आता एकटं राहवत नाही आहे, कारण माझी जवानी मेरी फत झालेली आहे, तर त्याच्यामुळे आता मला एका कंपॅनियनची गरज आहे, एका पार्टनरची गरज आहे. माझ्या वयाच्या सगळ्या मुलींची लग्न झालेली आहेत आजूबाजूला आणि मी एकटी, पण ही माझ्या चुकीमुळे आहे, त्याच्यामुळे मी तोंड उघडू शकत नाही आहे. पण तुम्हाला तर समजायला पाहिजे ना. पण घरचे समजतच नव्हते, म्हणून मग यांना हे पाऊल उचलावं लागलं. आणि फायनली घरच्यांना समजलं की ह्यांनी हे पाऊल का उचललं आहे. आणि म्हणून मग घरच्यांनी त्यांना सांगितलं, रादर प्रॉमिस केलं की चला तुझं दुसरं लग्न आम्ही लावून देणार, आम्ही एक चांगलासा मुलगा बघतो तुझ्यासाठी आणि तुझं लग्न लावून देतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी एक स्थळही शोधलं आणि त्यांचं लग्नही लावून दिलं. पण पदरी एक मुलगा होता. आता ह्यांचा जो दुसरा नवरा आहे तो बीजवर होता की पहिल्या वेळीच त्याचं लग्न होत होतं की काय ते काही आपल्याला माहिती नाही. ती स्टोरी बाबा मला माहिती नाही, तुम्हाला माहिती असेल तर मला तुम्ही कॉमेंटमध्ये सांगा. पण जर तो प्रथमच लग्न करत असेल तर काहीतरी असेल ना गौड बंगाली बाबाचं, तर त्याच्यामुळेच असं हे केलं असेल ना. नाहीतर असं कोण लग्न करतं, काहीतरी असं दाखवलंच असेल ना गाजर त्याला. तर कुठल्याही ह्याच्याने त्याने बाबा लग्न केलं हिच्याशी.
हिचे काय सुसंस्कार बघून आणि किती चांगली आहे संस्कारी, आणि म्हणून हिच्याशी लग्न केलं किंवा हिच्या नशिबात होतं. आणि तेव्हा तर ही ना भारी भारी गुणगान गात होती त्या आलेली ना त्या टॉक्सवर. तिकडे तर एकदम स्लो मोशन, त्या टॉक्सचं नाव आहे स्लो मोशन. त्या स्लो मोशनवर ती जाऊन एकदम फास्ट मोशनमध्ये बोलत होती की एकदा निर्णय चुकला म्हणून असं काही नाही आहे की प्रत्येक वेळेला चुकतो आणि आपल्याला माणसाची पारखच नाही असं आपण नाही समजायला पाहिजे. आपण पुन्हा एकदा आपल्याला जेव्हा चान्स मिळाला तर आपण तो एक्सेप्ट केला पाहिजे आणि आपण पुढे मूव ऑन केलं पाहिजे. मला नशिबाने 2 चान्स दिले, एकाने मला झिडकारलं तर दुसऱ्याने मला आपलंसं केलं आणि मला प्रेम काय असते याची जाणीव करून दिली आणि ब्ला 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 ब्ला. तर टू कट द लॉंग स्टोरी शॉर्ट, जी ऑलरेडी मी लॉंग करून पूर्ण तुम्हाला सांगितली आहे, की ह्याच्यासाठीच सांगितली मी कारण ज्यांना माहिती नाही तर त्यांना बॅकग्राऊंड माहिती असायला पाहिजे ना, म्हणून सांगितलं. हां, तर असं त्याबद्दल बोलल्या पहिल्या नवऱ्याबद्दल. आणि आता काय झालं, 10 वर्षांनंतर ह्या नवऱ्याने पण तसंच केलं. त्याचंही कारण ह्या क्लिअरली सांगत नाही आहेत काय झालं काय नाही झालं. मला काय वाटतं की ज्या काही गोष्टी आहेत ना त्या एकतर अजिबात सांगू नयेत, किंवा जर सांगायच्याच आहेत तर मग सगळं क्लिअरली सांगावं. हे असं नाही बाबा, नख दाखवत आहेत, मग गोटा दाखवत आहेत, मग गुडघा दाखवत आहेत आणि मग हळूहळू वर 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 सरकत आहेत एक एक बॉडी पार्ट दाखवत. हे असं थोडी असतं. दाखवायचं तर एकदम पूर्ण फुल दाखवा, नाहीतर काहीच दाखवू नका. कुठलं काय हात पाय नख डोकं मुंडकं आणि पाठ आणि डुंगू काहीच दाखवू नका. ह्याला काय अर्थ आहे ना. म्हणजे आम्ही कसं काय ठरवणार, आम्ही फक्त काय तुम्ही सांगाल त्याच्यावरती विश्वास ठेवायचा, तुम्ही बोलाल ते ऐकायचं आणि सोडून द्यायचं. तुम्ही बोलाल की मी जेवढं बोलली आहे तेवढंच तुम्ही ऐकायचं आणि सोडायचं, जास्त प्रश्न नाही विचारायचे आणि तुम्ही मला काय बोलायचं वगैरे नाही. तर ह्या गोष्टीला काहीच अर्थ नाही ना बाबा. दिस इज नॉनसेन्स. असं थोडीच असतं. पहिले तुम्ही बोलले की त्याने मला सोडलं, त्याचं काहीतरी होतं आणि दारुडा होता असं तसं, ते काहीतरी उडतं सांगितलं आणि ते झालं. पण त्याचं पण काही डिटेल स्टोरी कुठे सांगितलेली नाही. त्याच्यानंतर आता हे सेकंड टाईम झालं. हे तर म्हणजे इतकं शॉकिंग होतं की लास्ट इयर यांनी घर घेतलं, तर त्या घराचं पण एक वेगळंच प्रकरण आहे. ह्यांच्या मताप्रमाणे ह्यांनी ते सगळं घराचा एक एक पै आणि पै ह्यांनी दिलेली आहे. ह्यांच्या घरच्यांनी ह्यांना मदत केली, नंतर ह्यांच्याकडे जोडलेल्या पैसे, एवढं मोठं चॅनल म्हणजे तुम्ही बघा ना. आणि ही गोष्ट घडण्यापूर्वी ना चांगली छपाई होत होती ह्यांची. तर त्या छपाईच्या जीवावर ह्यांनी असेच म्हणजे टोणे टोटके असं वगैरे सांगून चांगली एक कमाई केली होती आणि 2-3 चॅनल चांगले चालवतात ह्या, तर बऱ्यापैकी चालतात म्हणजे. तर त्या कमाईच्या जोरावर ह्यांनी एक घर घेतलं आणि त्या घरातनंच म्हणे हाकललं आणि एक सामान पण नाही दिलं आणि काय नाही. आता ह्यांना संत म्हणावं की बावळट. इतकं म्हणजे इतकं कष्टाने तुम्ही दरवेळेला म्हणता मी कष्टाने केलं, मी असं केलं, मी ह्याव केलं, मी त्याव केलं, माझ्या घरच्यांनी मदत केली, तायडीने केली आणि मायडीने केली आणि इतके पैसे लावले. आणि मग सगळे प्रूफ असतील ना तुमच्याकडे, कुठून पैसा लावला, कुठून काय केलं ते जमा करा आणि द्या कोर्टात आणि मागा ना. एवढं तुम्हाला जर आहे, एवढं तुम्ही फुल प्रूफ, इथे बडबड करत बसण्यापेक्षा जिथे एनर्जी लावायची तिथे लावा ना, की तिथे आपोआप कामं होणार आहेत. की तुम्ही महान आहात की तुम्हाला त्यातलं काहीच नको आहे. अरे स्वतःच्या मेहनतीचा तरी विचार करा. बाकी तर सगळं जाऊ दे. आपण किती महान आहोत, काय नाही आहोत, ते प्रत्येकाला स्वतःला माहिती असतं. पण आपण जर सगळं म्हणजे एडी चोटी का जोर लगा के जर आपण एखादी गोष्ट केली आहे, जे आपण म्हणतो आपलं स्वप्न होतं, जे तुमचं जर खरंच स्वप्न होतं आणि जर ते साकार झालं आहे आणि ते कोणीतरी दुसरंच घेत आहे, त्याच्यावरती हडपत आहे, तर नॅचरली ना ह्या गोष्टीमध्ये आपण आपला हक्क बजावणं आणि जे आपलं आहे, आपण आपल्या मेहनतीने दिवस रात्र एक करून घाम गाळून स्वकष्टाने जे मिळवलेलं आहे ते मागण्यामध्ये, त्याची लढाई लढण्यामध्ये काय चुकीचं आहे, काय गैर आहे. उलट तुम्ही लोकांसमोर काय इन्फ्लुएन्स करत आहात, लोकांसमोर काय तुम्ही एक्झाम्पल सेट करत आहात की सोडून द्या, अबला नारी तो सबला आहे ना.
सबको सबला नारी के डिंडोरे पीट रही है। फिर ऐसे कैसे नारी ने छोड़ दिया, क्या हो गया नारी को, टायटायफिस? याचा अर्थ तुम्ही एकतर बुळचट आहात, तुमच्याकडे काहीही फुलप्रूफ काहीही नाही आहे, किंवा जे काही तुम्ही सांगत आहात ते धातांध खोटं आहे. म्हणजे काहीतरी आहे जे तुम्ही सांगत नाही आहात. आता तुम्ही म्हणाल मी तर कधीच खोटं बोलत नाही, कारण या ताईंचा डायलॉग असतो मी तर कधीच खोटं बोलत नाही, मी कधीच आयुष्यात खोटं बोलत नाही. ओके, मग जर तुम्ही खोटं बोलत नाही पण आपण काहीतरी थोडं लपवून तर सांगतो ना, जेवढा हातचं राखून आपण ज्याला म्हणतो त्या प्रकारचं बोलत असाल तर कदाचित ते तुमच्यासाठी खोटं नसेल. म्हणजे मी खोटं पण बोलत नाही आहे, पण मी पूर्ण पण बोलत नाही आहे. अगेन मी तेच म्हणते, जर सांगायचं तर पूर्ण सांगा अथवा सांगूच नका. आणि अशा अर्धवट माहितीमुळे 100 प्रश्न उभे राहतात आणि मग त्या प्रश्नांना उत्तरं द्यायला तुम्ही बांधील आहात. आणि लोकांनाही तो तुम्हाला विचारायचा हक्क आहे ते प्रश्न, कारण का ते तुमचा फालतू व्हिडिओ वेळात वेळ काढून तुमच्या घरात काय चाललं आहे ते वेळात वेळ काढून नाक खुपसून बघतात. तर त्याच्यामुळे मग त्यांना जर काही डाऊट असतील, क्वेश्चन असतील, त्यांना जर काही असं वाटत असेल तर ते विचारणारच. त्यामुळे तुम्ही त्यांना असं नाही बोलू शकत की तुम्ही मला असं विचारू नका, मी आधीच सांगते. प्रत्येक वेळेला यांच्या रडायच्या आधी डिस्क्लेमर असतो की मी असंच आहे आणि तुम्हाला मी आधीच सांगते की माझ्याबद्दल काही प्रश्न विचारू नका. अरे बाई, तुझं चॅनल, तू लोकांना सांगितलंस, तू लोकांना काय स्वतःहून कळलं का ते तुझ्या घरी झाकायला आले होते? तू सांगितलंस ना. मग तू सांगितल्यावरती जर त्यांना काही प्रश्न असतील तर तू कसं म्हणू शकते की विचारू नका म्हणून? सगळेच तुझ्या बाजूने गुडी गुडी हां हां ताई छान छान, हां रडत बस, असंच आम्हाला आवडतं तू रडलेला, आम्ही तुला व्ह्यू देतो, असं थोडीच बोलणार आहे. आली मट्टी. चला, आता राहिला प्रश्न हिच्या या दुसऱ्या लग्नाचा. आता या दुसऱ्या लग्नातनं पण हिला एक मुलगी आहे. पण मला असं म्हणायचं आहे की हे पण हिने काही क्लिअरली सांगितलेलं नाही आहे की काय झालं काय नाही. आणि हिचं असं म्हणणं आहे, उडतं फक्त एका वाक्यामध्ये ती म्हणालेली आहे की हिचा नवरा संशयी होता, हिच्यावरती संशय घ्यायचा. आता कसला संशय? या बाईला या टोणे टोटक्यातनं आणि काय म्हणतात ते असं बंगाली बाबाच्या या सगळ्या जाळ्यातनं आणि हे सगळं काही असं उपाय तपाय आणि या गोष्टी करण्यापासून फुरसत मिळेल तर ही काहीतरी ही दुसरं करणार ना. म्हणजे जो संशय मला वाटतो जे हिच्या नवऱ्याला असेल, तो संशय घेण्यासारख्या गोष्टी ही तेव्हाच करेल ना. का ही पण करून करून भागली आणि देवपूजेला लागली वाली आहे की काय? OMG. मेजरली आहे ना, हिचे सगळे काही व्हिडिओज आहे ना, नवऱ्याला कसं वश करायचं ह्याच्यावरच आहे. जर नवरा तुमचं ऐकत नसेल तर त्याला कसं वश करायचं, मग त्याच्यासाठी काय उपाय, मग नवरा घरातल्यांचंच ऐकत असेल तर त्यांच्यापासनं कसं काय त्याचं माइंड डायवर्ट करायचं, त्याच्यावरचे उपाय. मग त्याच्यानंतर नवऱ्याचं बाहेर लफडं असेल तर काय करायचं, त्याच्यावरचे उपाय. आणि हिला ना असे भयंकर कमेंट्स पण येतात की ताई माझ्या नवऱ्याचं ना 4 महिन्यापासून बाहेर लफडं चाललं आहे, मला माहितीच नव्हतं आणि आत्ता मला कळलं आहे, आता मी काय करू आणि मी हे करू मी ते करू. अरे बाबा, हे काय ॲग्नियंट. म्हणजे मी आत्तापर्यंत मावसाडला राधेमा समजत होती, पण ही निघाली खरं तर. आणि हिच्यासारखं ना, म्हणजे हिचं चॅनल बघताना मला अजून एक कोणतरी दुजाचं काहीतरी चॅनल दिसलं. ती दुजा पण असलीच आहे खतरनाक. बापरे, म्हणजे तर फुल सुळसुळाट आहे. यांची पण फुल एक गँग आहे या टोटक्यावाल्यांची. तर जेव्हा हे असे नवऱ्यावरचे उपाय सांगतात ना, तर तेव्हा हे म्हणतात की आता तुम्ही म्हणाल आणि हे कमेंट मला येतातच आणि मला लोक म्हणतात की तू स्वतःचं तर नाही वाचू शकली आणि आम्हाला काय सांगते वगैरे, विच इज फेअर इनफ. म्हणजे खरंच हे बरोबरच आहे ना, कोणत्याही आमच्यासारख्यांच्या मनात हा प्रश्न येणारच. तर ह्याच्यावरती हिचं म्हणणं असं असतं की मी वाचवू शकली असती पण मला नव्हतंच करायचं. पण तुम्हाला करायचं आहे, माझी इच्छा आहे की तुमचे संसार चांगले व्हावेत आणि तुमचं सगळं चांगलं व्हावं, म्हणून मी तुम्हाला हे सांगते. मला करायचं असतं ना तर मी केलं असतं आणि इतके वर्ष मी करतच होती, म्हणून माझा संसार टिकून होता. अरे याला काय अर्थ आहे की पागल औरत काय बडबड करते, पागल कुठची? म्हणजे काय हिच्या संसारामध्ये दुसरं काय हेच नव्हतं वाटतं? अख्खा दिवस ही काय ना काहीतरी हे असं ही पुडिया बांधून ठेव, इकडे घालून ठेव आणि मग तिकडे हे कर, तो उपाय कर, ह्याचं मसाला बनव, त्याचं चूरण बनव आणि मग ते गादी खाली ठेव, नवऱ्याच्या चहात मिसळ, नवऱ्याच्या आणि कशात मिसळ.
बापरे, असले उपाय करून करून हिने असं दिवस काढले. आणि मग ज्या दिवशी उपाय करायची बंद झाली, हिचं मन भरलं, तसं हिचे दिवस फिरले, असाच अर्थ होतो ना याचा. बापरे, हे काय ऐकावं ते नवलच. ऑफकोर्स हे जे झालं ते वाईट झालं. जसं ही म्हणते की तुम्ही त्यातनं गेल्याशिवाय तुम्हाला ती गोष्ट कळणार नाही. आणि ते म्हणजे मला विचार पण करवत नाही आहे. ते जाण्याची तर गोष्ट वेगळीच आहे अशा दिव्यातनं, पण मी तर असा विचार पण नाही करू शकत. अरे पण जर तुमचं खरंच रिलेशनशिप टिकवायचं आहे, तर तुमच्या दोघांमध्ये मुळातच प्रेम असणं खूप इम्पॉर्टंट आहे. प्रेम पाहिजे, सामंजस्य पाहिजे, ॲडजस्टमेंट पाहिजे. कुठल्या रिलेशनशिपमध्ये ॲडजस्टमेंट करावी लागत नाही, सगळ्या रिलेशनशिपमध्ये करावी लागते. थोड्याफार कमी अधिक प्रमाणामध्ये असतं. कोणाच्या ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूने इक्वली करण्यात येते, कोणाच्या बाजूने वन सायडेड असते, कोणाच्या रिलेशनशिपमध्ये थोडी कमी जास्त प्रमाणात असते. कधी नवरा जास्त ॲडजस्टमेंट करतो, तर कधी बायको जास्त ॲडजस्टमेंट करते. असं चालू असतं ना. असंच तो संसाराचा गाडा आपण ढकलत असतो, ना की हे उपाय तपाय करून. हे काय प्रकार आहे? जर तुमचं रिलेशन पहिल्यापासूनच तुम्ही उपाय तपायांवरती बेस असेल, तर त्याचा हे हाल होणारच होता, त्याचा निष्कर्ष हा निघणारच होता. जे हे त्या गोष्टी पण असं एकदम मुहूर्त बिहूर्त बघून असं कुठल्या मुहूर्तावर काय केलं पाहिजे, आता आत्ता 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 टाईम झाला, चल 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 उठ 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 उठ, असं असं होतं का? म्हणजे काय, म्हणजे मी विचारच करत बसली, ये क्या चल रहा है भाई? ये बहन क्या कहना क्या चाहती है? ये कैसा रिश्ता है? ये रिश्ता क्या कहलाता है? ये रिश्ता क्या कहलाता है? ओ, ये रिश्ता क्या कहलाता है? अरे बाप रे, हिचा एवढा मोठा मुलगा आहे, देव करो त्याला तरी सद्बुद्धी मिळू दे, हिच्याकडनं काहीतरी शिकू दे. असे येडे चाळे नका करू. भक्ती करा. देवाबद्दल आस्था असणं, मध्ये लीन होणं, ह्या चांगल्या गोष्टी आहेत, पण त्याला काहीतरी लिमिट असतं. कुठलीही गोष्ट लिमिटच्या बाहेर केल्यावर त्याचं मातीच होते, त्याचं ना पूर्ण खतम, टाटा, बाय बाय, गुड बाय. देव पण अशा वेडेपणाला साथ देत नाही. हे काय आहे? एकतर हिचं आता परवाचंच, आता हे दिवाळीचे काहीतरी व्हिडिओ टाकत होती, त्याच्यामध्ये हिने काहीतरी ना खतरनाक उपाय सांगितला. काय तर म्हणे की धण्याची पुडी आहे. एकतर धनत्रयोदशी आणि धण्यांचा काही संबंध नाही, पण हिने तो काहीतरी जोडला. ते धन्वंतरी मातेचं पूजन केलं जातं, धनधान्य, त्याच्यामध्ये धणेच फक्त इम्पॉर्टंट नाही आहेत. पण या बाईने धण्याला धने करून टाकलं. तर ते धने नसतं ग गावठी, धणे असतं. तर ते न आणि न ह्याच्यामध्ये तुमचा जो मोठा प्रॉब्लेम आहे ना, तो सुधारा आधी. आणि काय तर म्हणे मी माझ्या मुलांना ना ह्याच्यामध्ये त्या मावसाडसारखं बोलते की मी दोन्ही मुलांना ह्याच्यामध्ये टाकलं आहे, काय सेमी इंग्लिशमध्ये टाकलं आहे, कारण मला मराठी भाषेवर प्रचंड अभिमान आहे आणि प्रचंड विश्वास आहे आणि मी खूप कम्फर्टेबल आहे. अगं स्वतःची मराठी बघ आधी. धणे आणि धन्यामधला साधा फरक कळत नाही आणि मराठी भाषेवर प्रभुत्व सांगते. कहाँ से आते यार ये लोग. हां, तर हिने असं सांगितलं की ना, तुम्हाला तुमचा संसार टिकवायचा असेल आणि नवऱ्याबरोबर प्रेम असं गुल्लू असं ठेवायचं असेल ना, तर तुम्ही एक काम करायचं. अशी एक वेलचीची पुडी हे करायची. अशी एक वेलची ना एका पुडीमध्ये बांधायची आणि आपल्याला घाम येईल अशा ठिकाणी खरं तर लावायचं असतं. पण ती आपल्याला तसं नाही सांगणार आहे, त्याच्यामध्ये थोडंसं ती चेंजेस करून सांगणार आहे, कारण ते थोडंसं घाण वाटतं. नशीब एवढं तरी हिला अक्कल आहे. पण हे ओरिजिनल उपाय असा होता की ती वेलची अशा ठिकाणी ठेवायची जिथे आपला घाम लागला पाहिजे आणि नंतर मग त्याची पूड करून ती चहामध्ये असं टाकून त्या व्यक्तीला प्यायला द्यायची, ज्याच्यावरती आपण काय हे उपाय तपाय करतोय. आणि सगळ्यांना तुम्ही देऊ शकता, असं कोणाला पण देऊ शकतात. म्हणजे असं काय ना, नवऱ्यावर बेसिकली नवऱ्यावर. पण जर तुम्हाला असं तुमच्या सासू सासऱ्यांबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्यांच्या चहात घाला. नंतर मुलांबरोबर काही अनबन होत असेल तर मुलांच्या चहात दुधात घाला. असलं हॉरिबल. म्हणजे हा जो तंतोतंत उपाय करेल
शी मला ते इमॅजिन नाही होत आहे. पण हिने असं त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन सांगितलेलं की असं काय नाही आहे, थोडं घाण वाटतं म्हणून तुम्ही ओढणी बिडणीमध्ये बांधून ठेवा. पण काय गरज आहे? हे असं करून जर झालं असतं तर मग बाई स्वतःचा तुला का नाही इच्छा? मग वाचव ना स्वतःचा संसार. आणि इतके उपाय ना आपण वेडं होऊन जाऊ. आपल्याला काय चुकलं म्हणजे असं फॉर एक्झाम्पल हिने काहीतरी सांगितलेलं की असं डब्बीमध्ये काहीतरी ठेवायचं आणि मग ते ना डब्बी अशी बंद करायची, त्याच्या आधी खाली काहीतरी घालायचं, हळद घालायची, त्या हळदीवरती काहीतरी मोहरी घालायची, मग त्या मोहरीवरती आणि काहीतरी तांदूळ घालायचे आणि मग ते असं बंद करायचं आणि मग त्याला ना कुठल्या तरी पर्टिक्युलर धाग्यानेच बांधायचं आणि असं करायचं. जर तसं तुम्ही केलं तर तुमचं ना नवरा आहे ना असा सोन्यासारखा असा तेजस्वी असा लखलखून निघेल आणि एकदम सुपारीसारखा ना असा टणक होईल. टणक म्हणजे कुठल्याही गोष्टीला असा सामना करायला तयार होईल असं यांचं म्हणणं होतं. पण ते ऐकून ना मला थोडंसं असं भीती वाटली की समजा काहीतरी करताना तांदूळ मी चुकून खाली ठेवले आणि हळद वर ठेवली किंवा काहीतरी उलटसुलट झालं आणि काहीतरी झालं आणि नवरा सोन्याच्या ऐवजी कोळशासारखा झाला आणि टणक व्हायच्या आधी बुलबुलीत गुळगुळीत झाला तर होऊच शकतं ना मंडळी. एवढं हजारोनी उपाय म्हणजे काय, म्हणजे घरामध्ये घर कमी आणि दुसरंच काहीतरी भानामतीचं जास्त वाटेल नाही का घरामध्ये. असं फुल इकडे तिकडे डब्या फोटो आणि काय काय कसलं काय हळद कुंकू अबीर गुलाल, पूर्ण भयंकर आहे हे सगळं. तर मला वाटलं नव्हतं मंडळी की एवढं मोठं होईल हे पॉडकास्ट. पण बघा ना, बोलता बोलता 25 मिनटं होऊन गेली. मी उद्या ना परत दुसरा भाग घेऊन येते. मला नक्की सांगा तुम्हाला आवडेल की नाही. मला खूप बोलायचं आहे, खूपच. म्हणजे इतकं काय काय गोष्टी आहेत ना, परत परत नाही बोलणार आहे. जसं की मी म्हणजे वेळ आली तर बोलेन पण परत परत नाही, कधीतरी असं मला जे खटकेल ते बोलेन. पण ह्या पॉडकास्टचा भाग अजून एक पार्ट 2 उद्या परवा कधीतरी येईल. तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा की आजचं पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं. भेटू आपण पुढच्या भागात ह्याच पॉडकास्टच्या पार्ट 2मध्ये लवकरच. तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा आणि स्वस्त राहा. टेक केअर, बाय, मासलामा. आणि असले फालतू गोष्टी करू नका, मी आधीच सांगते. ओनली प्यार, बस. प्रेम आणि विश्वास या 2 गोष्टी असतील ना, जग जिंकता येतं. सगळ्यांच्या बाबतीत कमी जास्त आणि सगळ्यांच्या रिलेशनशिपमध्ये थोडे काही ना काहीतरी इश्यूज असतातच. कोणाचीही रिलेशनशिप स्मूथ नसते. सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी चढ उतार असतात. पण जर एकी असेल तर आपण कुठल्याही खडतर प्रसंगामधून मार्ग काढू शकतो. कधी कधी फार एक्स्ट्रीम लेवलला असं होतं की सहनशक्तीच्या बाहेर जातं आणि मग आपल्याकडे काही उपाय राहत नाही. त्यावेळेला असे निर्णय घ्यावे लागतात, मी तेही मान्य करते. पण मग ते निर्णय घेऊन आपण मोकळं व्हायचं असतं. हे अशा गोष्टी करत बसण्यात काहीही अर्थ नाही आहे की असं भानामती करणी आणि वशीकरण ह्या सगळ्या गोष्टी धादांत खोट्या आहेत. आणि असे मला हेच सांगायचं आहे, पुन्हा मी हे सांगते, अशा गोष्टींना परमेश्वर पण साथ देत नाही. अशा गोष्टी करणाऱ्यावरच उलटतात. तर मला असं वाटतं की कदाचित या ताईंच्या बाबतीत पण तेच घडलेलं आहे. तर देवाची प्रार्थना करा, देवाकडे एकदम निर्मळ मनाने जा, कुठलाही हेतू मनात न बाळगता जा आणि फक्त दिवसातनं एकदा तरी मनापासनं परमेश्वराचं नाव घेतलं ना, इनफ आहे. जास्त काही या गोष्टी करण्याची गरज नाही. आणि अशा गोष्टी तर करूच नयेत ज्यांनी आपल्यावरच त्याचा परिणाम होऊ शकतो. इतकंच मी बोलेन. बाकीचं उद्याच्या पॉडकास्टमध्ये भेटू. उद्या. टेक केअर, बाय, मासलामा.